ठीक आहे, चल. नमस्कार, मी डॉक्टर सुनील गुप्ता. मी डायबेटॉलॉजिस्ट आहे आणि मी नांदस्तेला प्रॅक्टिस करत असतो मागच्या ऑलमोस्ट 32 इयर्स. आणि माझ्या राईट साईडला डॉक्टर मिसेस कविता गुप्ता, ते डायटिशियन्स आहेत आणि शी इज ऑल्सो विथ मी सिन्स 32 इयर्स. आज एक खूप महत्वाची एक बातमी होती म्हणून म्हटलं की आय शुड टेक अ प्रेस कॉन्फरन्स अँड डिस्कस अँड try to share this wonderful news which is rarest of rare in the history of Nagpur city or central India. ही एक आमचं रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया नावाची एक मोठी संस्था आहे. रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया विच इज कॉल्ड एज RSSDI. ही जी RSSDI नावाची जी संस्था आहे ही भारत देशातली तर नंबर 1 आहे डायबिटीज वाल्या लोकांची संस्था, डायबिटीज आणि एंडोक्रिनॉलॉजिस्ट आणि डायबेटॉलॉजिस्ट आणि फिजिशियनची. परंतु त्याच्याशिवाय पूर्ण संसारातल्या लेवलवर अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या नंतर सेकंड लार्जेस्ट बॉडी इन द वर्ल्ड आहे RSSDI. I am a part of this organization since almost now 33 years. आणि पहिल्यांदा भारत देशात मध्य भारताच्या इतिहासात आय हॅव बीन इलेक्टेड ॲज अ इलेक्शन करून जे इलेक्टेड लोक असतात त्याच्यात आय हॅव बीन इलेक्टेड ॲज अ नॅशनल ट्रस्टी ऑफ RSSDI दिस इयर. हे जे इलेक्शन झाले ते ऑनलाईन NSDL प्लॅटफॉर्मवर झाले आणि काल परवाचा ते रिझल्ट आला. तर म्हटलं आपल्या जितके बिकॉज यू पीपल आर व्हेरी क्लोज टू अस. जेव्हा आपण म्हणतो की कोणत्याही प्रकारची बातमी असली, कोणत्या प्रकारची कॉन्फरन्स असली, कोणत्या प्रकारचे पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम असलं तर पत्रकार मंडळींनी नेहमी आम्हाला साथ दिला आहे. म्हणून बहुतेक दिस ऑल हॅज हॅपन्ड बिकॉज ऑफ यू पीपल. आपण आम्हाला प्रत्येक वेळी कुठे ना कुठे तुमचा सहयोग आम्हाला मिळाला आणि त्याच्यामुळे आज मी या इथपर्यंत पोहोचू शकलो. आणि म्हणून मला सांगण्यात आला, माझे काही पत्रकार मित्रांनी सांगितलं की तुम्ही एक पत्रकार वार्ता घ्या आणि त्याच्यात हा डिक्लेअर केला तर दॅट विल बी मोर इझी टू रीच टू मेनी पीपल रॅदर दॅन जस्ट प्रेस नोट पाठवण्यापेक्षा. आणि म्हणून मी म्हटलं की आपल्या भारत देशात जर आपण रॅदर पूर्ण वर्ल्ड संसारात ही सेकंड लार्जेस्ट बॉडी असल्यामुळे आज मध्य भारतातला एक माणूस अध्यक्ष म्हणून, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून वरती आलेले आहे. म्हटलं त्याच्यात मी आपले विजन, आपल्या मनात काय काय आणि कसं आपण मध्य भारताला याला वरती परत घेऊन येऊ, नागपूरला वरती घेऊन येऊ, त्याच्याबद्दल मी एक प्रेस वार्ता ठेवलेली. आणि नाव आहे ओपन फॉर द डिस्कशन. जर काही प्रश्न असतील तर मी त्याच्यात सांगण्यात. RSSDI चे कार्य काय? RSSDI काय कार्य करतो आहे? RSSDI म्हणजे दिस इज वन ऑफ द बॉडी जे मागच्या 52 वर्षापासून काम करते आहे. आणि त्याच्यात पूर्ण भारत देशातले जितके पण डायबिटीज स्पेशलिस्ट डॉक्टरांची बॉडी आहे, एक प्रकारचे कन्सल्टंट लोगों की बॉडी आहे. म्हणजे त्याच्यात जे डायबिटीजला प्रायमरीली काम करणारे ते लोक आणि फिजिशियन लोक आणि एंडोक्रिनॉलॉजिस्ट असे 3 प्रकारचे लोक याच्यात मेनली मेंबर्स असतात. आणि वी आर फोकसिंग ओनली ऑन डायबिटीज. आता डायबिटीज म्हटलं तर सगळ्यांना माहिती आहे आता संसारात वन ऑफ दी एपिडेमिक लाईक बाकी जसं एपिडेमिक डायबिटीज हॅज बिकम एन एपिडेमिक. आणि इंडिया पण पूर्ण संसारात सेकंड लार्जेस्ट कॅपिटल ऑफ डायबिटीज इन द वर्ल्ड. चायना आमच्यावरती आहे, आम्ही नंतर सेकंड नंबरवर आपण आहोत. तर डायबिटीज केअरसाठी एक सेपरेट पूर्ण डायबिटीज इज अ बिग एरिया ऑफ वर्किंग. एका काळात मी तुम्हाला एक स्लोगन म्हणून सांगतो. एका काळात जेव्हा आम्ही मेडिकल स्टुडंट होतो तेव्हा आमचे प्रोफेसर लोक आम्हाला शिकवायचे की इफ यू नो सिफिलिस ऐकलं नसते. सिफिलिस म्हणजे जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज राहते, त्याने एकदा झालं तर पूर्ण ऑर्गन इन्व्हॉल्व्ह होतात. इफ यू नो सिफिलिस यू नो मेडिसिन. आता ते चेंज होऊन झालं, इफ यू नो डायबिटीज यू नो मेडिसिन. म्हणजे डायबिटीजचा कोणता एक ऑर्गन आपण कोणताही विचार करा डायबिटीजनी त्याच्यावर परिणाम होतो. तर डायबिटीज हॅज बिकम व्हेरी वास्ट सब्जेक्ट आणि म्हणून याच्यासाठी सेपरेट बॉडी तयार झाली. ते 52 वर्षाआधी तयार झाली. आणि याच्यात आता पूर्ण संसारात प्रत्येक देशात स्पेशलिस्ट लोकांची बॉडी आहे.
त्याच्यात आपली बॉडी अमेरिकन डायबिटीज असोसिएशन नंतर सेकंड नंबरची आहे. सर आप नागपुर से चालू करते हैं, मध्य भारत से आप प्रेसिडेंट बने हैं, तो क्या आप यहाँ के प्रेसिडेंट बने मध्य भारत से, तो क्या अब आपके थ्रू और जो अमेरिकन बॉडी है उन दोनों के थ्रू नागपुर में डायबिटीज के कुछ नए सेंटर खोलेंगे, कुछ पेशेंट को और ज्यादा कम पैसों में अच्छे इलाज की सुविधाएं मिलेंगी क्या? RSSDI जो बॉडी है वो इंडियन बॉडी है, अमेरिकन डायबिटीज एसोसिएशन आइसोलेटेड बॉडी है. हम उसको बता रहे थे कि सेकंड नंबर की बॉडी है और उससे हमारे कोई कोलेबोरेशन नहीं है. परंतु जब भी अभी आपने देखा होगा कि हमारा हेलो डायबिटीज प्रोग्राम होता है एकेडमी, हेलो डायबिटीज एकेडमी हर जून में होता है, आप लोगों ने हमेशा अटेंड किया है. तो उसमें हम लोग कोलेबोरेशन करते हैं. जैसे हमने इस बार बापियो से कोलेबोरेशन किया था. बापियो है ब्रिटिश फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजिन, यानी ब्रिटेन में या यूके में और यूरोप में जितने भी भारत देश के लोग रहते हैं उन लोगों ने नागपुर में सेशन लिया था. इसका फायदा हमारे लोगों को मिलता है. उसी तरह अभी मैं दिल्ली में पिछले हफ्ते था, तो वहां पर यूरोपियन एसोसिएशन ऑफ स्टडी ऑफ डायबिटीज EASD बॉडी है, उनके डॉक्टर्स आए, उन्होंने सेशन लिया. इसी तरह जॉसलिन के साथ कुछ मीटिंग होती है, उसमें अमेरिकन डॉक्टर्स आते हैं. तो इस तरह के कोलैबोरेशंस तो होते हैं और वो कोलैबोरेशन में वहाँ के स्पेशलिस्ट को नागपुर बुलाकर और हमारे सभी फिजिशियंस और हमारे मधुमेही, कई बार हमारे पीपल विद डायबिटीज, हम लोग पेशेंट नहीं बोलेंगे पर डायबिटीज के लोगों को भी उसका फायदा हो, वहां तक हम पहुंचाने की कोशिश करते हैं. यदि हम 3 साल 4 साल पुरानी कोरोना के पहले की बात करें 2019 में, तो एक लैरी हर्ष करके एक व्यक्ति आए थे, उनका जिनको जो आए थे अमेरिका से, और उनको टाइप 1 डायबिटीज 52 साल से 51 साल से था. टाइप 1 डायबिटीज जिनको दिन में 4 बार इंसुलिन के इंजेक्शन लेना पड़ता है, उनकी उम्र थी 75 साल 72 साल, और उनको 51 साल से वो इंसुलिन के इंजेक्शन ले रहे थे. और वो अपने आए थे, उन्होंने पूरे बच्चों को पढ़ाया, दिन भर उनके साथ में रहा, जो अपने इंडिया के भारत देश मध्य भारत के जितने बच्चे आए थे टाइप 1 के, उनके साथ उन्होंने पूरे अपने एक्सपीरियंसेस शेयर किए, उनको पढ़ाया, उनका नॉमिनेशन 3 दिन तक उन्होंने डॉक्टर लोगों के साथ भी इंटरेक्शन किया. तो उसका फायदा कहीं ना कहीं हमारे क्षेत्र के लोगों को मिलता है. तो और उनके साथ साथ हम लोग आजकल रिसर्च भी करते हैं कोलैबोरेशन में. तो कोलैबोरेटिव रिसर्च भी होता है, कोलैबोरेटिव लर्निंग भी होता है और कोलैबोरेटिव एज्युकेशन भी होता है. तर तुम्ही जनजागृतीचा मुद्दा टाकलेला आहे की शहरी ग्रामीण भागामध्ये जनजागृती, तर काय जनजागृती RSSDI मार्फतच होणार आहे की त्यासोबत तुम्ही काही म्हणजे सामाजिक संस्थांना सुद्धा जोडलेलं आहे? आम्ही आजही एज्युकेशनचा जो आमचा मेन फोकस आहे, लोकांना एज्युकेट करणं सर्वात मोठं काम है ऐसा माझ्याप्रमाणे. आपको मैंने गरीब बस्ती में जाके यदि ब्लैंकेट दे दिया दान में या तो उसको ज्यादा वैल्यू नहीं है. मेरे हिसाब से यदि आपने मधुमेही को पढ़ाया कि आपका डायबिटीज है, आपको किडनी खराब हो सकती है, आपका शुगर इसे कंट्रोल नहीं किया तो हार्ट के ऊपर असर हो सकता है, आपको मालूम होना चाहिए कि छाती में दर्द हुआ होना जरुरी नहीं है, हार्ट अटॅक में इट कॅन कॉज सायलेंट हार्ट अटॅक. हे सगळे जे एज्युकेशनचे जे पार्ट आहे ते आपल्याला रिमोटेस्ट प्लेसला पोहोचायचं आहे, ते जास्त महत्वाचं आहे. फक्त जाऊन तिथे कॅम्प करणं इज मोर ऑफ अ समटाइम फोटोग्राफीवाला राहते, ते सगळ्यांना माहिती आहे की कॅम्पमध्ये जे त्या मधुमेहीला आपल्याला मला ट्रीटमेंट करायला 2-3 तास एका मधुमेहीला लागते, ते मी 30 सेकंडमध्ये जर मी ट्रीटमेंट लिहिलं तर ते काही प्रतिसाद खूप काही मिळणार नाही. उद्या जाऊन हेच होईल की डॉक्टर साहेब आले होते, त्यांनी 5 दिवसाची औषधं देऊन दिली आणि मग चालले गेले. म्हणून आम्ही एज्युकेशनला जास्त फोकस करतो, तर आमची ऑर्गनायझेशन पण एज्युकेशनला जास्त फोकस करतो. तर आता असं आम्ही आता अडॉप्ट करतोय विलेजेस, त्याला आम्ही बोलतोय रूरल आउटरीच प्रोग्राम. रूरल आउटरीच प्रोग्राम म्हणजे गावातले गावं आम्ही अडॉप्ट करून राहिलो. अनफॉर्च्युनेटली आम्ही नागपूरला आतापर्यंत नाही केलंय, पण आता माझ्या प्रेसिडेंटशिपमध्ये मी करणार आहे. जे प्रेसिडेंट आता यादीचे होते युपीवाले, त्यांनी युपीचे 2 गावं केलेले आहेत. त्याच्या आधी गुजरातवाले होते, त्यांनी 2 गावं केलेले आहेत. आता बिहारमध्ये त्या लोकांनी गावात असे एज्युकेशनसाठी अडॉप्ट केलेले आहे. तर तिथे आमची चमू इन्क्लुडिंग मी प्लस आमचे जे मेंबर्स आहेत ते लोक जाऊन तिथे एज्युकेशन करतील, एखाद्या महिन्याच्या एखाद दिवस तिथे देतील आणि त्या लोकांना अवेअरनेस करणं जे जास्त महत्वाचं आहे. मध्ये मध्ये त्याच्या काही इमर्जन्सी आली काही आली तर ते पण ते करतील. या कार्यासाठी जर काही सामाजिक संस्था जर जुळण्याची इच्छा जर असेल तर त्यांना तुम्ही जोडून घेणार आहात का आपल्यासोबत? नॅशनल बॉडीमध्ये आता न्यूट्रिशनिस्ट, फार्मासिस्ट, काय म्हणतो मी, न्यूट्रिशनिस्ट,
फार्मासिस्ट आणि बहुतेक टू सम एक्सटेंट नर्सेस, म्हणजे जे लोक डायबिटीजचे रिलेटेड अलाइड सब्जेक्ट्स आहेत त्यांना अलाउड आहे मेंबरशिप घेणं आणि त्यांना आमच्यासोबत काम करतात. मॅडम पण सुद्धा मेंबर आहेत, ती शी इज डायटिशियन पण ती शी इज ऑल्सो मेंबर. तर जे लोक डायबिटीजच्या केअरमध्ये जसं सर्जन आहे ते पण बिकम मेंबर, पोडिएट्रिस्ट असतात कधी फूड केअरवाले ते पण मेंबर बसू शकतात, तर ते लोक मेंबर बनू शकतात. त्याच्याशिवाय आम्ही कोलॅबोरेटिव्ह अप्रोच पण ठेवतोय. मध्ये आम्ही रॉटरी क्लब सोबत नॅशनल लेवलवर कोलॅबोरेशन झालं आणि रॉटरी क्लबच्या बॅनरच्या सोबत आम्ही पूर्ण भारत देशात 1 day 1 million टेस्ट केलं होतं. 10 लाख टेस्ट एका दिवसात. And that has become to Asia Book of Records. So 1 day 1 million tests with the help of Rotary Club plus दुसरे सोशल ऑर्गनायझेशन. जे सोशल ऑर्गनायझेशन्सला खरोखरच आतमधून इंटरेस्ट आहे, सिरियसली जर ते पेशंट आउटरीच प्रोग्राम मध्ये आम्हाला मदत करतील तर त्यांना आम्ही सोबत घेऊन चालणार.